एक रस्ता आहे वसईला असा मधला, सुनसान रस्ता आहे. तिथे मी रात्रीचे गेले होते, तर मला ना असं मागून कोणीतरी एक टपली मारल्यासारखं जाणवलं. प्रॉपर आता टपली मारल्यासारखंच झालं. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. 10 वर्षाआधी मी स्टेम सेल कलेक्शनला न्यूबॉर्न बेबींचं डिलिव्हरीनंतर ब्लड कलेक्शन असतं बेबींचं, ते कलेक्शनचं काम असतं. पण ते कसं डिलिव्हरी झाल्या इमिडिएट कलेक्ट करावं लागतं विदिन सेकंड्स. हां, तर ते कशी ऑन कॉल टाईप ड्युटी असते. जेव्हा डिलिव्हरीचा टाईम येणार तेव्हा ते डॉक्टर्स कॉल करून सांगणार की आता होणार आहे, तर तुम्ही या म्हणून. तर काय नॉर्मल डिलिव्हरी तर आपण कधीही रात्री होते. तर एक रस्ता आहे वसईला असा मधला, सुनसान रस्ता आहे. तिथे मी रात्रीचे गेले होते, 10 वाजता गेले होते. बघितलं तर 2 वाजता 2-2:30ला डिलिव्हरी झाली. माझं कलेक्शन वगैरे झालं करून. तर म्हटलं इथे बसून टाईमपास, मच्छरमध्ये टाईमपास करण्यापेक्षा स्कूटर तर आणली होती. म्हटलं घरी जाऊन थोडा आराम करायला होईल आणि सकाळचे पण कलेक्शन्स होते. म्हटलं ते पण करायचे. म्हणून मग मी निघाले तिकडून. निघाले तर थोडंसं हलका पाऊस पडत होता. पण रेनकोट म्हटलं तर परत सुनसान असं गाडी थांबवा आणि रात्री 2-2:30 म्हटल्यानंतर कोणच नसतं रोडला. आणि मधल्या रस्त्याला तर नॉर्मली असंही कोण नसतं 8-9 नंतर. म्हणून गाडी काय मी थांबवली नाही. म्हटलं जाऊ दे, चल जाऊया. थोडा हलका येतो, थोडंसंच भिजू. म्हणून मी निघाल्यानंतर थोड्याशा पुढे आले, तर मला ना असं मागून कोणीतरी एक टपली मारल्यासारखं जाणवलं. मी म्हटलं कदाचित पावसाचे दिवस आहे, वारा वगैरे जोरात आला असेल किंवा काय पान बिन काहीतरी पडलं असेल म्हणून असं भात झालं असेल. म्हणून मी काय लक्षच नाही दिलं. असं मनातच विचार करत गाडी चालवत होते. थोड्या पुढे गेली आणि परत सेम फील झालं. मी मग मनात विचार केला, हे काय बरोबर गोष्ट नाही आहे. कोणतरी मारतंय हां, हे प्रॉपर आता टपली मारल्यासारखंच झालं. आधी सेम होतं, पण त्यावेळेला मी पाऊस असेल, वारा वगैरे वर सोडलं. म्हटलं सेम टेम्पर रिपीट कसं होऊ शकतं. आणि त्यावेळेला एवढा पण पाऊस नव्हता की असं काय की रेनकोट आहे आणि रेनकोटची टोपी वगैरे उडाली त्याच्यामुळे भास वगैरे झाला, तसं काय नाही. प्रॉपर एक टपली आपण मारतो ओढाला तसं फील झालं. आणि जेव्हा ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा होतं तेव्हा आपण फुल सेन्सेस फुल मध्ये सेन्समध्ये असतो की बाबा नाही, अलर्ट असतो की नाही आता आपल्याला मागे फील झालं ते कदाचित बघू. आणि आपण त्यावेळेला कॉन्शियस असतो कारण रोडवरती कोण नाही आहे, समोर आपल्याला ड्रायव्हिंग करायचे म्हटल्यानंतर. तर मी असे कॉन्शियसच होते. पण सेकंड टाईम जोरदार परत एक टपली लागल्यानंतर म्हटलं हां काहीतरी आहे. मग मी नेक्स्ट टाईम त्या सेम हॉस्पिटलला कलेक्शनला गेले, तेव्हा ज्या सिनियर होत्या त्यांना मी सांगितलं असं असं माझ्यासोबत झालं. ते म्हणते वेडी तू रात्रीची का गेलीस? मी ड्युटीवर नव्हते, नाही तर मी सांगितलं असतं तुला की आता रोड बरोबर नाही आहे म्हणून, तर रात्रीची जाऊ नको. मग त्या दिवसानंतर मी त्या रोडला रात्री 10 नंतरही कधी गेले नाही.